व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीतही काम करायचंच हा निर्णय घेऊन निश्चय करून पुन्हा एकदा कामाला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, तब्येतीचं पुढे मागे बघून घेऊ आपण, गोळ्या औषधं घेऊन थोडाफार आराम करून होऊन जाईल. तर आजचा मुद्दा असा आहे की मराठीमध्ये आपण एक म्हण ऐकली असेल मित्रांनो, ती म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. आता हे कोणाला लागू होतं, तर हे लागू होतं बारामतीचे करामती काका शरद पवार यांना, सुप्रिया सुळे यांना. ठीक आहे, कसं बघा, सुनेत्रा पवार या अजितदादा पवार यांच्या मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी फॉर्म भरला. 9 तारीख ही फॉर्म वापस घेण्याची शेवटची तारीख आहे. यातही काँग्रेसने उचापात्या करत त्यांचा एक उमेदवार दिलेला आहे. आता गंमत बघा, मी पहिली ही म्हण का वापरली ते जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हे तेच शरद पवार आहेत ज्यांनी आपल्या लेकीसाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना फोन लावला होता. काय तर, सुप्रिया पहिल्यांदा निवडणूक लढत आहे आणि माझी अपेक्षा आहे की तुमचं सहकार्य असावं. बाळासाहेब दिलदार माणूस, मोठ्या मनाचा माणूस. बाळासाहेब बोले, अरे आपलीच पोरगी आहे, कशाला टेन्शन घेता, चल देत नाही उमेदवार मी. असेच काही फोन त्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसवाल्यांना पण लावले. तिथंच समजा युतीतच होते. असेच काही फोन त्यांनी भाजपला पण लावले. असेच काही फोन त्यांनी अजून कोणाकोणाला लावले. आणि सुप्रिया सुळे यांना जवळपास बिनविरोध निवडून आणलं. ठीक आहे, जोरदार प्रचार झाला. तेव्हा अजितदादा पवार सुद्धा प्रचारात उतरलेले होते. तेव्हा त्यांचं एक ऑडिओ क्लिप खूप गाजली होती अजितदादा पवार यांची, की ते एका गावात गेले होते. समथिंग 8-8:30 वाजले होते. तेव्हा सुप्रियाला जर मतदान केलं नाही तर तुमच्या गावचं पाणी तोडेन. इंटरनेटवर आजही ती ऑडिओ क्लिप आहे. होय, अजितदादा पवार इतके टोकाला गेले होते आपल्या बहिणीला निवडून आणण्यासाठी. म्हणजे दादांनी प्रचार केलेला आहे यांचा, पण त्या कर्तव्याची जाणीव यांना अजिबातच नाही. कारण मुळातच हे कृतज्ञ आहेत, कृतज्ञ नाहीत. आता काय घडलंय, सुप्रिया सुळे यांचं म्हणणं असं आहे की निवडणुका बिनविरोध कशाला करता, काही गरज नाहीये. शरद पवारही तेच म्हणतात की निवडणुका बिनविरोध कशाला करता, गरज नाहीये. ठीक आहे, मी इंटरेस्ट घेणार नाही, मी प्रचाराला जाणार नाही. ठीक आहे, त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे आपण ते एक वेळ मान्य करू शकतो. पण सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना काय प्रॉब्लेम? 1 महिना काकी 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 करत दादा 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 करत हे पॉलिटिकल मायलेज उचलण्याचा तर पूर्ण प्रयत्न केला ना रोहित पवारनं. मध्ये तर अशी टूम उडवली की माझ्या जीवाला धोका आहे. अरे कशाचा धोका आहे तुमच्या जीवाला भाऊ? 17 गाड्या घेऊन हिंडता तुम्ही. आमच्यासारखे बाईकवर हिंडून दाखवा उन्हातानाचं. 2 दिवस आजारी पडाल, लगेच 40s मध्ये जाल. आम्ही विचारे कोमट पाणी पिऊन घरात बसलोय आमच्या कोमटरावांनी सल्ला दिल्यामुळे. तिकडून सुप्रिया सुळे यांचीच काही पिलावळ आहे ज्यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर कडाडून आक्षेप घेतला की 10 दिवस पण थांबता आलं नाही का. शरद पवार यांनी तर त्याला हवाच देऊन टाकली. आणखी काही लोक उभे केले या विषयाला पुढे आणण्यासाठी की बोला या विषयावर. आणि अनेक ठिकाणाहून
सुनेत्रा पवार यांच्याबद्दल नकारात्मकता पसरवण्याचं कार्य सुरूच आहे. पण हे कशासाठी? गरज काय याची? आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून. दादांचा अंत्यविधी झाल्यानंतर जवळपास 3-1 दिवसांनी राग सावडणं वगैरे ते सगळं झालं. त्यानंतर सुनेत्रा वहिनींनी शपथग्रहण केलं. त्या शपथग्रहणाला पवार साहेब गेले नाहीत. ते सरळ मुंबईला निघून गेले, सिल्वर ओकला. थांबू शकले असते ना बारामतीत. सुप्रिया सुळे यांनी तर चक्क असं नाटक केलं की अधिवेशन चालू आहे आणि मी फ्लोर लीडर आहे आणि तिथे उपस्थित राहणं माझं गरजेचं आहे. का? अमोल कोल्हे काय करत होता? मग तात्पुरतं त्याला फ्लोर लीडर करायला काय प्रॉब्लेम होता? तुमच्या घरात मृत्यू झालेला आहे. तुमची माणसं दुसऱ्याच्या लाजा काढतात, तर 4 बोट तुम्ही दुसऱ्याकडे उचलल्यानंतर 1 बोट तर आपल्याकडे राहणारच आहे ना. हे काय या लोकांच्या लक्षात येत नाही. बरं, यांचं हे हा जो कपटीपणा आहे, हा काय आता लपून राहिलेला नाहीये, हा आता उघड समोर आलेला आहे. बरं, शरद पवार म्हणतात की निवडणुका झाल्याच पाहिजेत, निवडणुका झाल्याच पाहिजेत. मग हे का गेले बिनविरोध मग राज्यसभेवर? नसतं जायचं. आणि स्वतः का गेले? दुसऱ्याला कोणाला तरी पाठवायचं असतं ना. टेलिव्हिजनच्या बाईटमध्ये सुद्धा पवार साहेब काय बोलतात हे लवकर लक्षात येत नाही. त्यासाठी ती क्लिप 10, 12, 15 वेळा ऐकावी लागते. अशा परिस्थितीमध्ये हे कोणाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी गेले तिथे? मनोहर पर्रीकरांचा. ही पर्रीकर नाकात नळी, तोंडाला ऑक्सिजन मास्क आणि हाताला सलाईन लावून एंटर झाले होते. अरे पण तेव्हा ते रक्षा मंत्री होते हो. जबाबदारी होती त्यांच्यावर. त्यांचं तिथं राहणं गरजेचं होतं. तुमचं काय गरज आहे तिथे? कुठलं पद भेटणार आहे तुम्हाला असं राज्यसभेवर गेल्यानंतर? तर त्याच्या मागचं गणित समजून घ्या. त्याच्या मागचं गणित असं आहे, पेन्शन्स मिळतात. जितके टर्म तुम्ही त्या पदावर आहात तितक्या टर्मचं पेन्शन आहे. म्हणजे 11 वेळा जर खासदार आहात तर 11 पेन्शन्स आहेत आणि हे सगळे टॅक्स फ्री आहेत. टॅक्स फ्री. यावर 1 रुपयाचा पण टॅक्स लागत नाही. याच त्या सुप्रिया सुळे ज्यांनी एकेकाळी शेतीतलं उत्पन्न 100 करोड दाखवलेलं होतं, त्याच सुप्रिया सुळेंनी आत्ताच्या निवडणुकीमध्ये स्वतःचं शेतीचं उत्पन्न 0 दाखवलं. आता प्रश्न असा पडतो की इकडे आमच्या मराठवाड्यातला जो शेतकरी आहे तो बियाणं मिळालं नाही किंवा 2-5 हजाराचं कर्ज फेडता आलं नाही म्हणून लटकवून घेतो स्वतःला. वस्तुस्थिती आहे मित्रांनो, वस्तुस्थिती आहे. मग जिथं ह्यांना 0 उत्पन्न आहे तेव्हा ह्यांच्या बाबतीत असं काही अघटित का घडलं नाही? देवाच्या दयेनं असं घडू पण नाही. त्याचं कारण आहे का घडलं नाही. 4 टर्मचं पेन्शन आहे, दिल्लीत राहायला बंगला, त्याच्यासाठी सगळी मरमर चालू आहे. बरं, परत वरतून प्रोटोकॉल्स आहेत. तुमच्यावर गुन्हा लवकर दाखल होणार नाही. मी अधिवेशनाच्या 40 दिवस आधी, 40 दिवस नंतर तुम्हाला अटक करता येऊ शकत नाही. तुम्ही जर सभागृहात उपस्थित असाल तर तुम्हाला अटक करता येत नाही. असे खूप कायदे आहेत, खूप गोष्टी आहेत अशा. कदाचित त्याच्याचमुळे ही सगळी मरमर चालू आहे की काहीतरी करायचं आणि आयुष्याच्या या उत्तरार्धात सुखासुखी राहायचं. तुम्ही सुखासुखी राहता हो, पण महाराष्ट्र पेटवलाय त्याचं काय? अनेक जण आजही म्हणत आहेत की अजितदादा पवार यांचा निव्वळ अपघात झालेला आहे. दस्तूरखुद्द शरद पवार यांनी मान्य केलं होतं ना त्याच दिवशी
मग पैठा का मारतायत आता की मला संशय येतोय मला संशय येतोय म्हणून? मग तुम्हाला संशय यायला सुद्धा इतके दिवस लागतात? त्याच्यापेक्षा मग तो पार्थ पवार बरा यार, झपकन गेला, देवेंद्र फडणवीसांना एक रिक्वेस्ट लेटर टाकलं की उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे. फडणवीसांनी ओके केलं, गृह मंत्रालयाकडे पाठवून दिलं, चौकशी चालू झालीये. अब होगा दूध का दूध और पाणी का पाणी. पण मग ह्याच्यात जर काही महत्वाची नावं अडकलेली असतील आणि ती जर समोर आली तर मग फडफड नाही पाहिजे. मुळात काय माहितीये का की बाहेरून आलेली सून म्हणजे बाहेरून आलेले पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले, मी घरात बसलोय, हे शल्य आहे, हे सहन होत नाहीये. आणि म्हणून राज्यसभेवर जायची मरमर चालू होती. आता कार्यभाग साधला गेलेला आहे, 6 वर्ष निवांत. त्याच्यामुळे आता काय, सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला काय न दिला काय, उलट पक्षी सुनेत्रा पवार कशा पडतील याकडेच यांचं आता अधिक लक्ष असणार आहे. कारण आजपर्यंत शरद पवार यांनी कधीही बेरजेचं राजकारण केलेलं नाही, वजाबाकीचंच राजकारण केलेलं आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो, मान्य करावीच लागेल. हे जे लोक म्हणतायत ना निवडणूक बिनविरोध का बिनविरोध का, अरे तुम्हीच कितीतरी वेळा बिनविरोध निवडून आलेला आहात. सुरुवात तर सुप्रिया सुळेंनीच केली ना, बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं. मग तुम्ही काय दुसऱ्याला नावं ठेवता? असं हरकत नाही, हा त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे शेवटी, काहीही झालं तरी. पण कुटुंबाचा प्रश्न आहे म्हणूनच असं वाटतं कुठेतरी की आपल्या कुटुंबातली सुनबाई उपमुख्यमंत्री झालेली आहे, ही अभिमानाची कौतुकाची गोष्ट असताना तिच्याच मार्गात अडथळे निर्माण करण्याचं काम तिच्याच कुटुंबातील काही ज्येष्ठ आणि कनिष्ठ लोक करत आहेत. हे दुर्दैव आहे. विचार करा तुम्ही, ह्यांच्या घरातच ह्यांचं असं राजकारण आहे, जे आपल्या सख्या चुलत्यांसोबत हे असं वागू शकतात, बाहेरून आलेले. मग आपण तर बाबा परदेशीच झालो, मग कम्प्लीट. आपण तर यांचे नाहीतच, मग ह्यांचे नाहीतच आहे आपण. मग आपले विचार व्यक्त करायला भीडभाड तरी कशाला ठेवायची? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, राष्ट्रपतींनी दिलेले आहे, त्यावर आता विचार विनिमय सुरू आहेत. बघूया काय निकाल येतोय. आपल्यापैकीच एका महेश नातू नावाच्या परिवाराच्या सहकार्याने यावर एक याचिका दाखल केलेली आहे राष्ट्रपतींकडे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणी काहीही धिंगाणा घालतोय, यामुळे समाज बिघडत चाललेला आहे. कळीचा मुद्दा आहे, महत्वाचा मुद्दा आहे. यावर निश्चितच एक पॉडकास्ट आपण महेश नातू यांच्यासोबत करूया. पण तुर्तास बघूया आता हे लोक काय डिसिजन्स घेतात. आणि सुनेत्रा वहिनी दणदणीत मतांनी विजयी होतात की पुन्हा षडयंत्र भारी पडून पवारांची ही बाहेरून आलेली सून तोंड घशी पडते. प्रॉब्लेम तिथे नाहीच आहे. काहीही असलं तरी त्या उपमुख्यमंत्री राहणार, त्याचं कारण आहे बारामती मतदारसंघात जरी त्या पडल्या विधानसभेला तरी विधान परिषद आहे त्यांच्यासाठी. आपले ज्यांना आपण तिन्ही त्रैलोक्याचे ब्रह्मांडाचे बेस्ट सीएम म्हणतो ते उद्धव ठाकरे स्वतः निवडून आलेले नव्हते, ते विधान परिषदेतूनच गेले होते ना मुख्यमंत्री बनून, तेही मोदींच्या हातापाया पडून. इथे यांना हातापाया पडायची गरजच नाहीये. देवेंद्र फडणवीसांचा एक फोनच काफी आहे, वर जायची पण गरज नाही. आता अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे खूपच टोचतंय अशी काहीशी अवस्था शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाची, सुळेंची, रोहित पवार यांची अशी झालेली आहे, असं सध्या निदर्शनास येतंय. मित्रांनो, यावर आपलं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला निश्चितच कळवा. कमेंट बॉक्स आमचा ओपन आहे तुमच्यासाठी नेहमीच, तेव्हा नक्की कमेंट करायला सुरुवात करा. जाता जाता एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो,
आम्ही जो दौरा केला त्या दौऱ्यामध्ये आम्हाला भीषण परिस्थिती जाणवलेली आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची, त्याच्या लेकरांची, त्यांच्या शिक्षणाची. गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत, त्यांचे जे नातेवाईक आहेत, ते उन्हातानात कुठेही बसायले, बिचारे ते आजारी पडून जातील एक दिवस. खायला अन्न नाही, खिशात पैसे नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण थोडी मदत वाढवूया ना, जाऊया ना, पोहोचूया ना त्या लोकांपर्यंत. शेवटी आपलं चांगलं कर्मच आपल्या कामाला येणार आहे. त्यामुळे विनंती आहे मित्रांनो, आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार या सत्कर्मामध्ये आपल्याला जे योगदान देता येईल, जे सहकार्य करता येईल, ते दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर अवश्य करा. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून तो आपल्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की टाका, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला व्यवस्थित मेंटेन ठेवता येईल. चला, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.